मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हेरी टफ टार्गेट. आता हा काय प्रकार आहे? कोणता टार्गेट मी तुम्हाला देणार आहे? ऑब्व्हियसली रोज तुम्हाला मी रात्री असा व्हिडिओ देतोय, की ज्यात नेक्स्ट डेचं टार्गेट असणार आहे, की उद्या आपल्याला काय करायचंय. तर उद्या आहे काय नक्की? मी तुम्हाला सांगतो 12 जानेवारी बरोबर आहे. मग 12 जानेवारीला आपल्याला फिजिक्सच्या 3ऱ्या आणि 4थ्या टॉपिकवर टेस्ट द्यायची आहे. मग ती टेस्ट देत असताना सगळी फॉर्म्युला लिस्ट रिवाइज होईल. सगळे लॉ रिवाइज होतील, डेफिनिशन रिवाइज होतील. ओके. असेल केटीजी मधले मोठे-मोठे डेरिव्हेशन्स ते रिवाइज करायचे. मग ह्याला मला जवळ-जवळ 3 तास लागणार आहेत. लागणारच आहेत. ओके. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो उद्या मॅथ्सची पण टेस्ट आहे. मग ती टेस्ट कशावरती आहे? पूर्ण इंटिग्रेशन. आणि ऐका मी सांगतो काय ते, मी अशा हजारो मुलांशी बोललोय, की ज्यांनी सी दिलेली आहे. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, की इंटिग्रेशनचे एवढे क्वेशन्स असतात, म्हणजे डेफिनाइट, इनडेफिनाइट, ॲप्लिकेशन आणि ते फार वेगळे वाटतात. लगेच कळतं की इंटिग्रेशनचं आहे. लगेच कसं कळतं? सिम्बॉलवरून कळतं म्हणूया आपण. आणि सुटलं तर ठीक, नाही तर तणाव निर्माण करतायत. मग त्यामुळे म्हणून तर हा टॉपिक आपल्याला परफेक्ट करायचा आहे. हा पण उद्याच करायचंय. पण आहे की, वेळ आहे की. उद्या लकीली म्हणूया आपण संडे असल्यामुळं कदाचित तुमचं कॉलेज तर कदाचित नाही. कॉलेज कशाला असते रविवारी? ऑफलाईन क्लास असेल तर असेल, पण कॉलेजला तर सुट्टी असेल की नाही? म्हणजे उद्या तुम्हाला एवढं करायचंय खूप प्रामाणिकपणे. खूपच प्रामाणिकपणे करावं लागणार आहे. बरं हे करत असताना मी ऑफलाईनच्या मुलांना आणखीन शॉकिंग सांगू का काय सांगितलंय? मी त्यांना उद्या इंग्लिशचं लेक्चर अरेंज केलंय 1.5 तासाचं. इंग्लिशचा स्टार्ट केलाय सगळ्यांनी बरं का. प्लस त्याच्यानंतर ज्याचं सी-एस आहे किंवा ज्यांचं आय-टी आहे, ती पण दुपारी थोडा वेळ लेक्चर्स असणार आहेत. सी-एस करायचंय किंवा आय-टी करायचंय, इंग्लिश करायचंय, फिजिक्स करायचंय, मॅथ्स करायचंय. हो, आहे वेळ तेवढा तुमच्याकडे. होऊ शकतं लक्षात घ्या. होऊ शकतं. नाहीतर काय करणार आहे तुम्ही? रील्स बघत बसणार आहे? का काय करणार आहे? का मित्रांच्याबरोबर एन्जॉय करणार आहे? का कुठे फिरायला जाणार आहे? काय करणार आहे? काही नाही याचं लक्षात घ्या. आत्ता अभ्यास सोडून काहीही नाहीये. ऑब्व्हियसली तुम्हाला आता स्टडी प्लॅन पण दिलाय मी. तुम्हाला 20च दिवसात ना, कमीत कमी 40 तरी टॉपिक कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या. 40 तरी टॉपिक कव्हर करायचे आहेत. आणि आपल्याबरोबर रोज तुमचे असे जर 2-2 टॉपिक कव्हर होत गेले ना, तर तुम्हाला काही काळजी करायची गरज लागणारच नाहीये. बरं, सर नाही 3 तास वेळ. अरे तासभर तरी वेळ काढा या 2 टॉपिकसाठी. ज्यांचे झाले अगोदर केले ते तरी रिवाईज करा. करा रिवाईज. आणि हो, होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांच्याच बाबतीत तसं होतं. फार वाईट वाटतं पुन्हा, वेळ वाया घालवल्यावर. सकाळी जाग आले, पण नाही अजून थोडंसं झोपूया आपण. थोडंसं म्हणत ना, सकाळची वेळच वेगळी असते बरं का. एक आपण म्हणतो ना, एक 5 मिनिटं झोपूया. अरे 5 मिनिटाचा 1 तास होतो कळत नाही. कळतच नाही. सगळ्यात महत्त्वाचं, रात्री आता जागरण करायचंय, मग दुपारी थोडीशी झोप घेऊया. आली नाही झोप तरी झोप घेऊया. आणि रात्री कशाला जागायचंय विनाकारण? बिलकुल त्याची काही गरज नाहीये. मग होतं कसं, मग वेळ वाया गेला की वाईट वाटतं. वाया जाऊन द्यायचंच नाहीये. पण थकवा आला की रेस्ट घ्यायची बरं का. कंटाळा येणार आहे तुम्हाला या प्रोसेसमध्ये एवढं करताना म्हणूया आपण. बरं ह्याचं कसं करू सर? तर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर अगोदर कुठलाही ऑनलाईन कोर्स, आता मॅथ्सचे ऑनलाईन कोर्सेस आहेत, भरपूर आहेत. माझ्याकडे आहे, आणखीन 2-3 कोर्स बेस्ट आहेत. तुमच्याकडे जो कोर्स असेल ना, त्याचे नोट्स तुम्ही अगोदर काढल्या असतील ना व्हिडिओ लेक्चरच्या, ओके. तर रिवाईज करा ना एकदा. बरं नसेल तर आता नोट्स बनवा. ओके. पी-वाय-क्यूज करायचे लक्षात घ्या. पी-वाय-क्यू सोडून बाहेरचं काही येत नाही. मग चला आता उद्याचा दिवस आहे. टार्गेट मोठं दिलंय, टफ टार्गेट आहे. पण जेवढं टफ टार्गेट तेवढीच मजा आहे ना. तेवढीच मजा आहे ना ते करण्यासाठी लक्षात घ्या. ईझी टार्गेट देऊन काय उपयोग आहे? मग तुम्ही बसाल निवांत मग. हां, झालं माझं टार्गेट कंप्लीट बसूया निवांत. मग उद्या काय आहे? इंग्लिश, अजून तुमचे ते बायफोकल म्हणता ना ते सब्जेक्ट सी किंवा आय-टी, अजून फिजिक्स, अजून इंटिग्रेशन एवढं पुरेसं आहे. उद्या केमिस्ट्री नसेल तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. बरोबर? येडे आहे का तुम्ही? तुम्हाला ऑर्गॅनिकचा पण एक व्हिडिओ मिळणार आहे. 20-25 मिनिटाचा ऑर्गॅनिक व्हिडिओ त्याचा अभ्यास करण्यासाठी तासभर, अर्धा पाऊण तास वेळ काढायचाच आहे. ओके. ऑल द बेस्ट.